हाय, जय श्रीराम. तर आज खूप दिवस झाले जो आहे लाँग व्हिडिओ नाही बनवला. शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे मी, पण लाँग व्हिडिओ जो आहे तो नाही बनवला आहे. तर त्याचं कारण एक सांगायचं म्हटलं तर एक तर मी माहेरी गेले होते आणि पुन्हा एक म्हटलं तर मग तिकून आले आणि मग ते म्हणताय ना कामं असतात मग. कारण की घरी कामं ते म्हणताय ना हजबंड नाही करू शकत का कामं त्यांचंच काम संपत नाही, ती घरचे कामं कसं करणार असं आहे. तर असं आहे त्याच्यानी ते कसं एकदम आणि बनवशा पण वाटत नव्हतं एक म्हटलं तर. आणि पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर मला जो आहे जे सिच्युएशन आहे किंवा जो थॉट आहे तो मला म्हणजे नाही आठवत नव्हता किंवा काही म्हणजे काय सांगू ते पण असं विचार करत होते की काय बोलावं. असं पण कधी कधी असते की आपण कधी कधी इतकं म्हणजे आठवते की अरे हे बोलावं ते बोलावं असं आहे. आणि कधी कधी असं वाटते की म्हणजे नाही का की म्हणजे विचारच येत नाही की काय बोलावं या सिच्युएशनमध्ये, आपण काय बोलावं किंवा या आता व्हिडिओमध्ये आपण या कोणत्या याच्या विचारावर किंवा कोणत्या माहितीवर आपण बोलू शकतो असं वगैरे. तर असं आहे तर ते मला आठवतही नव्हतं आणि इच्छा पण होत नव्हती की अरे मी काय बोलू असं वगैरे असं आहे. तर तेच मग जे आपल्या हातामध्ये फोन असते तर आपण बघत असतो की अरे काहीतरी वेगळं काहीतरी बघूया आहे की नाही. कारण की पाहत होते, पाहता पाहता असे सगळेच जे आहे ते व्हिडिओ येत होते आणि ते बघत होते की अरे असं आहे, कोणाच्या व्हिडिओमध्ये कसं आहे. आपण बघतो ना की अरे आपलेच व्हिडिओ नाही पण दुसऱ्यांचे पण व्हिडिओ कसे आहे, कसे म्हणजे ते बनवतात आपल्यासारखे म्हणजे आपलं आपलंच राहते पण दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये काय असते नेमकं किंवा काय आपण त्याच्यातून घेऊ शकतो मला असं वाटते. कारण की मी हमेशाच म्हणत असते की काहीतरी आपल्याला भेटत आहे तर घेऊन घ्यावं पटकन असं आहे. तर तेच सांगत आहे की नाही का सांगायचं म्हटलं तर खूप सारे असे व्हिडिओ पाहत होते. तर मी कोणतंही असं एक मला तर असं वाटते, मी माझं मत सांगत आहे की मला असं वाटते की कोणतंही तुम्ही पाहत आहात व्हिडिओ पाहता किंवा कोणाचं नाही का स्वयंपाकाचं पाहता, कोणी सांगत आहे कोणी काही माहिती ते पाहता, टी व्ही पाहता, कोणता एखादी पिक्चर पाहता, तर त्यातून कोणती आपल्याला असं मनोरंजन म्हणून ठीक आहे आपण पाहतो पण याच्यातून आपल्याला काय मिळते किंवा काय आपण कधी कधी कसं घेऊ शकतो मला असं वाटते. माझं मी सांगत आहे मत. तर मी एक पिक्चर बघत होता शादी में जरूर आना काहीतरी असा. तर कोणी असं मनोरंजन म्हणून पाहत असते तर मी आताच म्हणत आहे की छान. तर तिथे ना असं दाखवलं आहे की लग्न वगैरे जुळते आणि मग जेव्हा जे म्हणतात की हुंडा दहेज जे आपण म्हणतो तेव्हा जे पोरीवाले देतात देतात आणि मग ते वेळेवर ते पोरगी चालली जाते, तिला ऑफर येते नोकरीची तर ती चालली जाते. तर मग जेव्हा पोरांकडून द्यायची बारी येत असते तेव्हा ती लढू लढू देत असते, जी मुलाची आई आहे की हमने बेटी म्हणजे ती म्हणते की माझ्या मुलीसाठी मी बनवलं होतं हे ते. अरे पण त्यांनी जेव्हा तुम्ही त्यांना मागले मुलीला की आम्हाला एवढा एवढा पाहिजे हुंडा तर ते कसे दिले असेल, तुम्ही हा विचार नाही केले. आणि जेव्हा तुम्हाला परत करायचं आहे तेव्हा तुम्ही लढू लढू देता, जे म्हणतो आपण साठी सराव जो म्हणतो ते घालू घालू देता तुम्ही असं आहे. तर मला हा थॉट आला की असं पण असते की जेव्हा मागताना आपण मागून घेतो आणि जेव्हा मग वापस द्यायचं असते तेव्हा मग आपल्याला अरे बापरे मी कसं देऊ असा विचार असं आहे. तर असं आहे. तेच म्हणत आहे की पुन्हा एक सांगायचं म्हटलं, आज काय झालं आज सकाळी मी स्वयंपाक करत होते, नाही रात्रीची गोष्ट आहे, आजची गोष्ट नाही, आज झालं रात्रीची गोष्ट आहे. तर खूप जणांचं असं होत असतील, माझी आई पण म्हणते की मी पण अशी करते एक गोष्ट आहे. तर स्वयंपाक करताना आपण स्वयंपाक मांडतो जे आहे भात, जो आपण मेन म्हणतो भात.
तर तो मी मांडला आणि धुवून वगैरे टाकला आणि गॅसवर मांडला. तर मला कोणीतरी आवाज दिलं, म्हणजे घराजवळची बाई. तर मी कमी गॅस केले आणि झाकून दिले झाकणी आणि थोडं बाहेर गेले. ती आली उकडी, म्हणजे म्हणतात ना की संध्याकाळचं थोडंसं कमीच मांडतात, छोटा गंजामध्ये मांडला होता. तर ते काय झालं की ती उकडी आली, खाली पडलं आणि ते भात, आता मीठ टाकणं भुलून गेले. एक सांगायचं म्हटलं तर मेन मुद्दा, मीठ टाकणं भुलून गेले. तर काय झालं की तर ते शिजून गेलं, आटून गेलं पाणी. मग मी घरात आले आणि ते थोडंसं म्हणतात ना वास येते आपल्याला जळण्याची. तर घरात आले आणि की बोलल्यामध्ये कोणीही बाह्या तुम्ही पाहून घ्या, म्हणजे मीच म्हणून नाही की बोलायला लागलो आपण की एक ना एक म्हणजे काही ना काही येतच असते आणि आपण त्याच याच्यामध्ये बोलतच राहत. असं आहे, फोनवर पण बघून घ्या, असं आहे. तर अशा गोष्टी आहे. तर ते आटून गेलं पाणी आणि ते, तर मी तशीच ताव्यावर ठेवून दिली, जे आपला छोटा गंज म्हणत आहे ताव्यावर ठेवून दिली, ते बंद करून टाकली म्हणजे थोड्या वेळाने. तर मग एकदम मग मी जेवत आहे तर मला ते पानसट वाटत आहे, असं आहे. तर खूप जणांच्या घरी होतेच ते. तर मग मी म्हटलं आता भात तर मांडला आहे, तर मग तोच भात दुसरा मांडला पुन्हा, आणि तो जो भात आहे तो सकाळला फोडणी दिला आज मीठ टाकून, असं आहे. तर अशा पण काही गोष्टी असतात की काही वेळा आपण मीठ टाकणं भुलून जातो, बाई जे आहे. कारण की खूप वेळा होते, कारण की एक सांगायचं म्हटलं तर घाईमध्ये अरे इकडे आपलं हे करत राहिलं, तिकडे ते करत राहिलं, याच्यामध्ये मीठ. मग कधी कसं आहे, चाकून पाहावं लागते. जे आपण मोठ्या जे आपण म्हणतो की कधी आपण व्हिडिओ बघतो, म्हणजे शेफ वगैरे जे असतात लोक, तर ते चाकून याच्यासाठी बघतात की काही याच्यामध्ये चुकलं तर नाही आहे, काही याच्यामध्ये कमी तर नाही आहे ना. तर तेच आहे की चाकून पाहायचं. कारण म्हटलं तर याच्यामध्ये काही पडलं बरोबर की नाही, असं आहे. तर ते आहे. तर कधी मी करते तशी, पण कधी मला म्हणजे म्हणतात ना की त्या गोष्टीचं ते म्हणतात ना की आठवण नाही राहत, असं आहे. तर तेच मत आहे. तर या पण गोष्टी असतात. तर मग मी हे गोष्ट माझ्या आईला सांगितली, तर अगं म्हणे मी पण अशीच करते म्हणे. कधी मला पण आठवण राहत नाही म्हणे, आणि वरून जर खातो म्हटलं तर तो टेस्ट नाही लागत, असं आहे. तर ते आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर आता पाणी येत आहे आजच, जे म्हणत आहे येत होता, म्हणजे जे म्हणतात ना खूप कमी, बारीक जे म्हणतो आपण, ते येत होता पाणी. आणि आज जरा कालपासून थोडा पाणी पडत आहे. तर तेच म्हणताय की तो म्हणजे माहीत नाही किती दिवस झाले, पण आमच्या घराजवळ जे माती आहे, रेती म्हणतो आपण, तर आता जे रानभाज्या म्हणतो आपण, त्या रानभाज्या निघत आहे. तर कुंदराची भाजी, जे अशी दिल आकाराची असते, त्याचं पान गोल किंवा दिल आकाराचं असते, असं आहे. तर ते ना आमच्या मातीवर बाहेरून लागली आहे. तर मला असा विचार आला की तोडू की काय, कारण की कसं आहे, ती पावसाळ्यातच भाजी मिळत असते एक मनास. कारण ती पावसाळ्यात भाजी मिळते आणि जे वावरात वगैरे असते ते लागले असते, पण ते काही बाया आणत नाही. आणि असं म्हणतात की ज्या आणतात ते आपण आपल्या घरीच करत असतात, असं आहे. आणि इकडे काही विकायला येत नाही. जर मार्केटमध्ये गेलो आपण तर ठीक आहे, मिळते, असं आहे. पण जाणं होत नाही एवढ्यामध्ये. तर ती भाजी जी आहे कुंदराची, अशी छान अशी मस्त पसरून आहे आणि लागून आहे. तर आणि पुन्हा सांगत आहे की तोडाचं म्हटलं तर तिथे गाई येऊन उभे राहतात किंवा कुत्रे राहतात. तर त्याच्याने ते इच्छा झाली की तोडायची ती भाजी. तर छान अशी मस्त जे म्हणतात ना रानभाज्या जी आहे, तर मी तेच सांगत आहे की स्टार्टिंगला म्हटली मी आईकडे गेली होती, तर तिथे छान मस्त एक बाई जी आहे, तर ती मस्त अशा वावरामध्ये असेल की काही माहीत नाही, तर छान अशा रानभाज्या घरी, माझ्या घरी जे म्हणतात ना की मोठा आवार आहे, त्या आवारामध्ये बसून ती बाई येऊन सगळ्यांना बोलवत होती की रानभाज्या घ्या. तर खूप प्रकारच्या ज्या आहे त्या रानभाज्या आणली होती तिने. ते गवत भाजी म्हणून आहे ती आणली होती. ते आता कुंदराची भाजी म्हणत आहे, पात्रूची भाजी जे म्हणत आहे, म्हणजे ते म्हणतात ना की कधी आपल्याला नावं पण आठवत नाही. तर त्या भाज्या ती आणली आणि सगळ्यांना, आणि ती आंबट भाजी जे म्हणतो, आंबट भाजी पण होती तिच्याकडे. तर एक सांगायचं म्हटलं तर मी म्हटलं आई तू घे आणि मी नेतो, मला व्हिडिओ वगैरे बनवायचा आहे तर मी नेतो, अशी वगैरे तिला आईला म्हटली. पण
पण ते काही येणं घरी इकडे झालं नाही. तर तिकडेच आम्ही, आणि ते भाजीच भाजी, एक दिवस ठीक आहे राहते, म्हणजे मग 2-3 दिवस नाही राहू शकत, कारण की ती पाण्याची भाजी असते. कोणतीही भाजी बघून घ्या तुम्ही, तर त्या भाज्या काही जास्त दिवस टिकत नाही असं आहे. तर म्हटलं आपण इथंच बनवून टाकू मग असं आहे. तर आता त्या रानभाज्या निघत आहे, ज्यांना भेटत आहे त्या खा. कारण की एक सांगायचं म्हटलं तर छान असते ते हातापायाला वगैरे असं म्हणतात कोणी, माझी आई वगैरे म्हणते की छान असते हातापायाला. आणि एक सांगायचं म्हटलं तर आम्ही एक भाजी आणलो होतो, ते गोपनची भाजी. गोपनची भाजीसुद्धा आणली होती. ती अशीच वेलं असतात ना, असे मोठे मोठे ते पानं असतात, छोटे म्हणजे नाही का. तर असं आहे. तर ती भाजी आणलो होतो आम्ही, पण ती माझ्या आईने बनवली, तर मी काही व्हिडिओ बनवला नाही असं आहे. तर छान असं मस्त भाज्याचा वगैरे व्हिडिओ असं बनवू शकतो आपण असं आहे. पण आता सध्या भाज्या पण येत नाही आणि भाजीपाला पण इतका महाग आहे की काही सांगायचं कामच नाही. तर एखादी भाजी भेटली तर तेच सकाळी आपल्या डब्याचं राहते, तर तेच करणं होऊन जाते असं आहे. तर तेच म्हटलं की अशा गोष्टी आहेत. तर कधी कधी असं विचार येते की म्हणजे काय बोलावं, आणि कधी कधी असं म्हणजे आपण बोलता बोलता इतके म्हणजे शब्द निघून जातात की आपल्याला म्हणजे ते एक एक ते म्हणतात ना, कडी जोडून जाते की एका मागोमाग एक म्हटल्यासारखं असं आहे. तर तेच म्हणतात की खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवला आहे काहीतरी, तर तेच म्हणतात की छान झालाच असेल असं आहे. तर तुमच्याकडे पण छान भाज्या वगैरे मिळत असेल काही घरी असे, जे म्हणतात मी आता मीठ नाही टाकलं, तर ते असं होत असेल असं आहे. तर ठीक आहे. जय श्रीराम.